आता टिळकांना, लोकमान्य टिळकांना स्वतःना त्यांना 3 मुली आणि 3 मुलं होती. त्यातला त्यांचा एक मुलगा दुर्दैवाने प्लेगमध्ये तेव्हा गेला लहानपणीच. एका मुलाला अपत्य न होताच ते गेले आणि मग 3 मुलींची लग्न झाली, वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले महाराष्ट्रात. त्यांच्या पण पुढे परिवारामध्ये पण जास्ती कोणी पुढे अपत्य केली नाही किंवा त्यांची फॅमिली तेवढी पुढे आली नाही. टिळकांचा जो एकच मुलगा होता श्रीधर, जो मोठा झाला, त्यांनी लग्न केलं, त्यांनी फॅमिली केली. म्हणून त्यांची पुढे 2 मुलं, ती म्हणजे जयंतराव टिळक आणि श्रीकांत टिळक. जयंतराव टिळक म्हणजे माजी विधान परिषदेचे सभापती, मिनिस्टर होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, काँग्रेसचे खूप मोठे लीडर होते त्या काळचे. गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा सर्वात मोठा हात होता. गोवा मुक्ती संग्रामाच्या मीटिंग आमच्या केसरीवाड्यात व्हायच्या तेव्हा. आणि श्रीकांत टिळक म्हणजे आंबेडकरांबरोबर त्यांनी काम केलं त्यावेळेला. श्रीधर टिळकांचं तर रिलेशन आंबेडकरांबरोबर सर्वांनाच माहिती आहे. श्रीकांत टिळकांनी आंबेडकरांबरोबर काम केलं. खो खोचे ते मोठे खूप प्लेयर होते. तर हे दोघं सख्खे भाऊ, श्रीधर टिळकांचे 2 मुलं. त्यांची मग जयंतराव टिळकांचा मुलगा म्हणजे माझे काकाजी आता जस्ट वारले दीपक टिळक, आणि श्रीकांत टिळकांचा मुलगा म्हणजे माझे वडील शैलेश टिळक, आणि मग दीपक टिळकांचा मुलगा म्हणजे रोहित टिळक, आणि शैलेश टिळकांचा मुलगा म्हणजे मी कुणाल टिळक. अशी आमची फॅमिली बेसिकली. आणि माझी आई जेव्हा लग्न होऊन आली घरात, तिचं पहिल्यापासून इन्क्लिनेशन होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होती, त्यानंतर सामाजिक काम करत होती ती पहिल्यापासून. म्हणून मग तिने बीजेपी राजकारण जेव्हा मध्ये एंट्री करायचं ठरवलं तेव्हा बीजेपीने तिकीट दिलं. तेव्हा जस्ट लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडीजमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिझर्वेशन आलं होतं महिलांसाठी 2002 साली वगैरे. त्यामुळे त्यांना तिकीटं मिळाली बेसिकली, ह्या महिलांना सर्वांना. आज मेधा कुलकर्णी आपण बघतो खासदार आहेत, त्यांना पण त्यावेळेला तिकीट मिळालं बेसिकली. सो माझी आई त्यामुळे बीजेपीमुळे. आणि एक आमची साईड फॅमिली जी जयंतराव टिळकांच्या साईडची होती, ऑब्व्हियसली ते एवढे मोठे नेते होते काँग्रेसचे, त्यामुळे ती काँग्रेस साईडनी अजूनही आहे.